तर नमस्कार, जय श्रीराम यूट्यूब फॅमिली. नवीन दिवस, नवीन ब्लॉग. तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि स्वागत. तुम्ही ब्लॉग बघता डेली, त्यासाठी आभार सर्वांचे. गाईज सकाळी आता आलोय म्हणजे चाललोय जिमला. जसं तुम्हाला बोललो 10 दिवस आता गणपती बाप्पा आहेत, तोपर्यंत लवकर उठायचं, लवकर फ्रेश वगैरे होऊन लवकर जिमला वगैरे जायचं. आणि गाईज काय सांगू, रोज रात्री झोपच येत नाही लवकर. किती झोपायचं ट्राय करतो, लवकर काय झोप का लागत नाही. 2:30, 3, 3:30, 4 वाजल्याशिवाय झोप येत नाही. आणि लवकर उठायचं असतं, त्याच्यामुळे डोळे एकदम असे दुखतात. उठतो मी तरी पण जबरदस्ती. बोलत होतं का रात्री लवकर झोपच येत नाही, किती ट्राय करतो तरी पण. आणि सकाळी लवकर उठत असं, त्याच्यामुळं मग झोप खुलत नाही. कसं तरी जबरदस्ती उठतोय मी. आज बघू काय, आज पाऊस तर नाही वाटत आहे, पण अजून वातावरण तर पावसासारखंच आहे. तर बघूया, जर पाऊस नसेल तर आपल्या भाऊ लोकांकडे जाऊया गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी. आणि पाऊस असेल तर मग कालच्यासारखा अख्खा दिवस खराब होईल. आता चला जाऊन सकाळी वर्कआउट करू. येताना काहीतरी नाश्ता घेऊन येऊ. भूक लागते, आत्तापासूनच भूक लागलेली आहे मला. काय नाही, असं लाईट काहीतरी मेदूवडे वगैरेच आणू. एकदम हॅवी नाश्ता नको, कारण परत लगेचच जेवायचा टाईम होतं, मग ते ॲसिडिटी होते. व्हेज खाऊन व्हेज पचत नाही काही लवकर. चला वर्कआउट करतो मी जाऊन, तुम्हाला थोडंफार दाखवतो वर्कआउट गाईड मी. बेकार वातावरण झालेलं आहे, एकदम ढगाळ पावसाचा. बघा, अजिबात नाही आवडत असं वातावरण आपल्याला. एकदम कडक ऊन, आता एकदम कडक थंडी आवडते आपल्याला. सगळ्यात जास्त थंडीचा मोसम आवडतो. मस्त वाटतं सगळीकडे फिरायला वगैरे पण. आता आलोय जिमला. चला सो गाईज, वर्कआउट करून झालेलं आहे आता. जाऊया घरी आणि जाता बघू काहीतरी नाश्ता घेऊन जाऊया, कारण भूक लागलेली आता. वर्कआउट केल्यानंतर लगेचच घरी जाऊन फ्रेश होतो फटकन, आणि मग नाश्ता करू. चला दाखवा तुम्हाला, बघू काय घेऊन जातं नाश्ता. दीदीला फोन करतो, दिला काय खायचा विचार. पार्सल हां. या नाश्ता करायला किती पण लवकर उठलं तरी पण जो आहे तो रोजचा टाईम झाला बघा, 12 वाजले. तर आता घेतो नाश्ता करून गाईज. त्याच्यानंतर मग आपण जाऊया गावात. आणि आता आंघोळ झाली, मस्त रेडी झालेले. तर आज बघू, पाऊस नसला तर दुपारी आपण जाऊन आपल्या उमेश भाऊकडे आणि 1-2 आपले जे भाऊ आहे त्यांच्याकडे दर्शनासाठी. तर चला घेतो खाऊन आता फटकन. आता चालू आहे जेवण बनवायची तयारी. झाल्यावरती दाखवेल तुम्हाला आजचा मेन्यू काय आहे ते. गाईज जेवण झालेलं आहे, रेडी. आजच्या मेन्यूमध्ये भात आहे, डाळ आहे, त्याचबरोबर चण्यांची भाजी एकदम गरम. आणि गाईज बघा, एक ग्रीन भाजी आहे, हिरवी भाजी, आणि सोबत गरम चपात्या बनवल्यात. आणि या खारवड आहेत, कुरड्या बोलतात ज्याला आपण, त्या. गाईज आता मी पण बसलो आहे जेवायला बघा. आणि एक पेढा घेतला आहे मी, स्वीट डिश काहीतरी गोड म्हणून. तर आता घेतो जेवण. चला गाईज पबजीचे वेडे बसले लाईनीमध्ये, पबजी खेळत. कंचा गेम आहे रे हो, फ्री फायर. मग हे नवीन आणले का काय हो? क्रेटा चालवतात
आणि आमचा बाबू कशाला रडतो? मध्ये दाखवलं रडताना. काय पाहिजे? याला काहीतरी ब्लॉग मध्ये बोलायचं बोल. काहीतरी. काय पाहिजे? मोबाईल घेत बाबू. काय पाहिजे बायांना मान? धीरज पाटील. निघालोय मी घरातून. तर पहिलं ना म्हणजे तिकडं पाण्याचं बिल पण भरायचं आहे घोडबंदर साईडला. आणि एक मिनिट हा. आम्ही आपल्या उमेश भाऊच्या घरी चाललोय दर्शनासाठी. तर काही पावसाने कालोख घातलाय किती बघा. त्यासाठी पिशवी घेतली. त्याच्यामध्ये आहे रेनकोट. सणांची वाट लावायला येतो बिनकामाचा बघा. रेनकोट घेतलेला आहे. एवढे चांगले कपडे घातलेत मी. आणि हा पाऊस नाटक करायला लागलाय बघा. किती कालोख घातलं बघा. एकदम असा ढगाळ वातावरण करून ठेवलं आहे. तर जाऊया आपल्या भाऊच्या इथं. तर तिकडं दर्शन वगैरे घेऊया बाप्पांचं. आणि त्याच्यानंतर आपण बघू काय काम आहे. हे असेल ऑफिस उघडा तर बिल वगैरे भरूया. आणि आपण दुसरं काय असेल बघू. चला तुम्हाला दाखवतो मी ब्लॉगमध्ये. कंटिन्यू राहा. चला आता सगळीकडे खाडीवरती मस्त फॉग झालाय. खूपच छान वातावरण. गाईज पोचलोय आपल्या भाऊच्या इथे बघा. आणि आता बाप्पांचं दर्शन पण घेतो. आपलं उमेश भाऊच्या इथून आलेलो आहे आणि बालकुमला थांबले कारण पाऊस आलाय. तर आता रेनकोट घालतो आणि घरी जातो. आपल्याला एक दोन कामं होती. पाण्याचं बिलचं तर बंद होतं म्हणून तिकडं मी बिल भरला नाही. आणि घरून फोन आला तर जरा हे काम आहे अर्जंटमध्ये. तर आता घरी चालले. तर बघू नंतर येऊ परत कामं जे बाकी त्यासाठी. कारण इमर्जन्सीमध्ये घरी जायचे. चला रेनकोट वगैरे घालतो आणि मग जातो घरी. घरी आल्यावरती थोडं काम होतं ते केलं. आणि आता झालेले संध्याकाळ. लाईट बीट अजून लावली नाही. थांबा जरा. तर आता दिवाबत्ती करतो काहीच. दिवाबत्ती करून जरा वेळ घरात बसतो आणि परत जाऊ आपण गावात. गणपती बाप्पा आहे तिथे. आणि आपलं अजून एका भाऊकडे जायचं आहे दर्शनासाठी. तर बघू आता मित्रांचा आपल्या फोन आला सगळ्यांचा. तर तिथे पण जाऊया. नाहीतर मग उद्या परवा जाऊ. तर चला आता देवबत्ती करूया आणि मग बघू काय ते पुढे. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये समजेल तुम्हाला काय. जाता मम्मी आणि मी चाललो आहे गावात. मम्मी झाली तयार. इकडे बघ. माझ्याकडे नाही व्हिडिओमध्ये बघ. बोलला ना तर व्हिडिओमध्ये टाकेल नीट आज जरा. तर चला काही संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू आहे घरी. भजी वगैरे बनवण्यासाठी पालक साफ करतात मम्मी आणि भाज्या वगैरे कटिंग सर्व एकदाच काम चालू आहे. हा आहे आमचा स्टोरेज रूम. हे बघा किती स्टॉक आणून ठेवला आहे नानांनी. डेलीचा फ्रेश भाज्या वगैरे सगळ्या. बघा खीर वगैरे बनवण्यासाठी सर्व गालं ठेवलेलं आहे. आणि आपला स्वतःचाच गाला आहे गावात. आता आलेलो मी पीठ घ्यायला. ते शोधत बसलोय. बोललो ब्लॉगमध्ये दाखवतो बोललो. हां भेटला बघा. सगळा ब्रँडेड काम असतो. कसा लोकल नाही ब्रँडेड. चला आता घेऊ जाऊ. चला. आणि घराच्या इथंच गाला आहे. आपलं घर इथं गाला आहे. गाई जाताना निवेदासाठी नाना गुळगुले बनवतात गणपती बाप्पांना निवेद दाखवण्यासाठी. आता आरतीची वेळ झालेली आहे. अरे येल जाईली आरतीची.
बारकी आलेले प्रसाद घेऊन. बघा गुलगुल्यांचा प्रसाद आहे आजचा. काय आता जेवायला बसायच्या आधी हा सर्वात लास्टचा काम आहे. गरम गरम भाज्या बनवायला घेतल्या नानाने. इथे शिरोळ्याच्या भाज्या त्या शिरोळ्याच्या, आणि तशाच इथे पालकच्या पण भजी बनवल्यात आणि बटाट्याची पण आहे. काय आता बसलोय जेवायला, या तुम्ही पण. बघा भाज्या बघा किती घेतल्यात मी, फेवरेट आहेत माझ्या म्हणून. आता घेतो जेवण, आणि स्वीटमध्ये मोदक पण घेतला आहे मी. चला आता आलेलो आहे घरी. येताना घेऊन आलो लिमका, कारण ना नुसतं तळलेले वगैरे. मागं ब्लॉग चालू आहे माझा, हा बसले दीदी ब्लॉग बघत, तर नुसतं तळलेलं बिल्लेलं खातोय ना, तर ॲसिडिटी होते. मग बोललो जरा लिमका घेऊन आलो आहे. आणि गाईज आजच्या दिवसाचा ब्लॉग आपण करूया एंड. लवकर उठलेलं मला आले आता झोप, आणि ब्लॉग एडिट करायचे त्यासाठी. तर आपण भेटू उद्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय बाय गाईज, गुड नाईट, जय श्रीराम.